उपस्थित लावला. त्याचे जवळचा भाचा होता, तो भाचा समजून गेला आणि त्यांना म्हणाला तुम्ही का आठवणी बसल्या तर तुझा बाई बसली दूध द्यायचा वाचला घरी करा आणि शरीर तळून पडते. त्यांनी समजून विचारलं स्वामी आमच्या कॉर्पोरेट आपल्याकडे यांच्याकडे आपल्याकडे व्यवस्था असेल ते आपण घेऊन येऊ. तर स्वामी म्हणाले तुमच्या इतकं आम्हाला काहीच नको आहे, तुम्ही फक्त साची सुरुवात दिली तर तुम्ही जर त्या गोष्टीनं सर्व संघ पूजा करून भरून मध्ये आल्या न जाता त्यांनी अवघड घेतलं. त्याप्रमाणे अवघड घ्यायलाच पाहिजे. पण माझ्या आयुष्यात 3 संधी आल्या होत्या. पहिले माझ्या देहाच्या पद्धतीने अवसर घेतलं, त्यावेळेस मला पैशाच्या नोकरीमुळे मी अवसर घेऊ शकले. दुसऱ्या वेळेस माझ्या देहाच्या गौरवाने अवसर घेतला, त्यावेळेस मी घेऊ शकले. आता माझं वय झालं, मला उशीर झाला म्हणून मी माझ्याकडे तर सगळ्यांचं घरचं बरोबर झालं की त्यांनी लवकर अवसर घ्यावं. माझं अनुसरण परमेश्वराच्या कृपेने आणि ज्ञानदेव असलेल्या प्रभुपादाच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या साक्षीने आणि माझ्या नातेवाईकांच्या साक्षीने माझं अनुसरण सिद्धीत जावं हीच परमेश्वराची प्रार्थना करतो. धन्यवाद. प्रणाम. कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले आंतरराष्ट्रीय सर्व प्रातःस्मरणीय पारंपरिक प्रातःस्मरणीय सर्व तरंगाची बाबाजी, विद्यापतीचे बाबाजी, तसेच रणाईचे मोठे बाबाजी, तसेच हातोचे मोठे बाबाजी, तसेच अहमदाबादचे मोठे बाबाजी, तसेच वडील देवीचे बाबाजी, अंगणी बाबाजी, तसेच साताऱ्याचे बाबाजी, तसेच माझी मोठी वडील परंपरेचे बाबाजी यांना सर्वांनी धन्यवाद करतो. तसेच आत्ता त्यांना सुद्धा मी धन्यवाद करतो. आणि सर्व उपस्थित संत महंत ऋषीवासिक आणि तपस्वी तसेच अचलभूतांना माझा धन्यवाद. माझी विशेष जी तयारी होती ती 2-3 वर्षाच्या अगोदर झाली होती, परंतु काही कारणास्तव मी थोडा मागे आलो आणि बाबाजी आणि रणाईचे मोठे बाबाजी, त्याला मोठे बाबाजी, तसेच लाल बाबाजी आणि निर्मल यांनी असं माझ्या भेटलं. जेव्हा माझी तयारी केली माझी पूर्ण भरायची चप्पली, त्यामुळे मला तिथे घ्यायची आहे. मोठे बाबा म्हणे म्हणायचे त्यावेळेस तुला तुझी चप्पली माहित आहे का म्हणे, नाही का नाही. आणि समाज होणार आहे, मग त्यांनी समजून सांगितलं मला समाजामध्ये मोठी काय वाटत. आणि माझे त्यांचे नेहमी माझा आशीर्वाद आहे, प्रसन्नता आहे असे हरतूरचे लाड बाबाजी, त्यांनी सुद्धा मला समजून सांगितलं की सध्या मुलं लहान आहे, त्यांचा व्यवस्थित कर आणि मग तुझा निर्णय घे. आणि माझा निर्णय माझ्या एका मोठा मुलाला तुम्ही लग्न होऊन दिलं आणि जो लहान मुलगा आहे तो मी त्यांच्या स्वातंत्र्य ठेवून दिलेला आहे. आणि मग माझा जो निर्णय होता मी आता निर्णय रिटायरमेंट झालो, शिक्षक होतो आणि माझा रिटायरमेंट झाला, माझा निर्णय घेतला. त्याला सांगितलं मला दिशा घ्यायची आहे, तुमची अनुमती असो मग नसो मला माझा दिशा घ्यायची. आता आम्ही 2 वर्ष थांबलो मी जाते, आता मी थांबणार आहे. आणि काही चित्र असे आहेत आपल्या याच्यामध्ये जे आपल्या विचार मानतात झालं. बाबांनी सांगितलं वेळे जन्म दिले, पोळे शेवटी दिले, बनावटी दिले, शेवटी दिले, एक जन्म देतो. आणि शेवटी या चित्रानुसार आपण माझा एक जन्म शेवटी का होईना परमेश्वराचे आहे. कारण असं आहे दिशामंडळानंतर जर जास्त वय झालं तर दिशेवरून देवदेव स्मरण शास्त्रज्ञ आणि म्हणून यावाच्या दिशा घेतली तर त्या सूत्रानुसार आणि अनुसार या सूत्रानुसार त्या आपल्या परमेश्वराच्या
अनुसरण घेतो एवढे माझ्याकडून समजतो आणि सर्व अधिकाऱ्यांची माझी प्रसन्नता असावी अशी विनंती करतो. माझी आचार्य कविश्वर कुलाचार्य बाबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि मग आज आपण समारंभाकडे वळत आहोत. सर्वविध आचार्य तरडगाव निवासी बाबाजी त्याचप्रमाणे परमहंस आदरणीय श्रद्धेय अहमदनगर निवासी तपस्विनी पूनम गायजी त्याचप्रमाणे परमहंस आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय आचार्य लाल बाबाजी त्याचप्रमाणे परमहंस आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय अहमदाबाद पुणे निवासी श्री बाबा त्याचप्रमाणे परमहंस आदरणीय वडनेर निवासी आवाजाची बुलंद बसणारे आमचे दिगंबर बाबाजी आणि अखिल भारतीय महानुभाव परिषद अमरावती जिल्हा अध्यक्ष वैरागी बाबा या सर्वांचं आगमन आपण सर्व दर्शनार्थी खऱ्या अर्थाने या ठिकाणी परमहंस आदरणीय श्री आचार्य इंगोलीकर बाबा यांनी मागच्या वर्षी शिरसोली या ठिकाणी ब्रह्मविद्या महोत्सव बाबांनी नाव बदललेलं आहे. हे पुस्तकांची पूजा करतील लोक तुमचं पाहून मी तेवढा शब्द ऐकला आणि जमलं. यावेळेला त्यांच्या डोक्यातील कल्पना सुचली की याला ज्ञानाई नाव द्यायचं. बऱ्याच जणांना विचारलं आणि सर्वांच्या आचार्यांचा विचार करून त्याने विचार विमर्श करून आणि आता काय केलं पाहिजे आणि मग ठरलं की आचार आणि विचार हा आचार्याचा 5 दिवस सांगून झाला. आज या सभेचे अध्यक्ष म्हणून आपण सर्वांच्या मध्ये सर्वांच्या वतीने अमरावती निवासी कविश्वर कुलाचार्य श्री मोठे बाबा यांनी या सभेचे अध्यक्षस्थान पुष्पावं आपल्या सर्वांच्या वतीने सर्वांना श्री महंत श्री दत्तराज बाबा लोणाकर यांनी आणलेल्या सूचनेला सर्वांच्या वतीनं मी अनुमोदन देते. धन्यवाद. नंतर परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय रणाईश निवासी वर्धनस्थ श्री मोठे बाबा यांनी संपूर्ण आजच्या कार्यक्रमाचं कार्याध्यक्षस्थान स्वीकारावं आपल्या सर्वांच्या वतीने मी बाबांना विनंती करतो. महंत श्री दत्तराज बाबा लोणाकर यांनी आणलेल्या सूचनेला सर्वांच्या वतीनं मी पूर्णपणे अनुमोदन देते. धन्यवाद. सर्वांना श्री या ठिकाणी स्वागतासाठी आचार्य परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक ज्यांच्या डोक्यातून ही संकल्पना उतरली आणि खऱ्या अर्थाने ती यशस्वी झाली. मी याच्यासाठी यशस्वी म्हणतोय आचार्य सांगतील परंतु इथे जेव्हा 10 जण बसले दीक्षा घेण्यासाठी खरी यशस्वीता मला वाटतं इथे आहे. हा बाबांनी इथे आहे बाबा चला. दाही दिशा उजळल्या पावन झाली धरा. नाद ध्वनी गुंजतसे कानी जय जय चक्रधरा. जय जय चक्रधरा. से कानी जय जय चक्रधरा.
पावन झाली धरा, पावन झाली धरा. कुठे फडकते निशान अंबरी गरजत संदेशा, प्रभु धर्मी नवक्रांती घडली महाराष्ट्र देशा. जय जय चक्रधरा, जय जय चक्रधरा, दाही दिशा उजळल्या, पावन झाली धरा. धरा प्रेम मनीभूत मात्रांचे दया हृदयी ठेवा, अनित्य हा संसार मानवा प्रेम नित्य ठेवा. जय जय चक्रधरा, जय जय चक्रधरा, दाही दिशा उजळल्या, पावन झाली धरा. घराघरातून विषमतेतून मानव हा जगतो, त्या विषमते शमविज्ञाने सत्साधू पाहतो. जय जय चक्रधरा, जय जय चक्रधरा, दाही दिशा उजळल्या, पावन झाली धरा. कुठे विजनी चर्चा होई दिन रात सदनी, चक्रधरांच्या तत्वज्ञाना पढताती ज्ञानी. जय जय चक्रधरा, जय जय चक्रधरा, दाही दिशा उजळल्या, पावन झाली धरा. शाश्वत पद जर हवे तुला तर कर ईश्वर भक्ती, अनन्यतेने सर्व परीने मग लाभे मुक्ती. जय जय चक्रधरा, जय जय चक्रधरा, दाही दिशा उजळल्या,
जय जय चक्रधरा जय जय चक्रधरा त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या च द्रविणं त्वमेव सर्वं मम देव देव त्वमेव सर्वं मम देव देव सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। श्री गोविंद प्रभु महाराज की। आज या आपण नुकताच ज्यांचा जय जयकार केलेला आहे अशा उभय अवतारांच्या जयंतीच्या मध्य कालावधीमध्ये अवतार दिनाचा जो मध्य कालावधी आहे आपल्या साधनदात्याची अवतार दिन जयंती संपन्न झालेली आहे। त्याचप्रमाणे आपल्या श्री बाबांचा अवतार दिन 5 ऑक्टोबरला येणार आहे। त्याचा मधला कालावधी या श्री क्षेत्र परम पावन अशा तीर्थस्थान असलेल्या महा पावन ठिकाणी आज ही धर्मसभा आयोजित करण्यात आलेली आहे। या धर्मसभेचं अध्यक्षपद भूषविणारे मम पूर्व गुरुवर्य त्याचप्रमाणे म्हणजे कार्याध्यक्षपद त्यांच्याकडे आणि या धर्मसभेचं सभाध्यक्षपद भूषविणारे मम हितक्ष मम मार्गदर्शक जे अमरावतीचे बाबा आणि या कार्यक्रमाचे आजचे बरे स्वागताध्यक्ष म्हणून असलेले माझ्या प्रतिष्ठेचे श्री गुरुवर्य श्री त्रिपुर निवासी बाबा। त्याचप्रमाणे या ठिकाणी नुकताच आता येऊन गेलेले कालपासून त्यांचं आपण मार्गदर्शन ऐकले असे आचार्य कडगावचे बाबा। त्याचप्रमाणे लांबवरून आलेल्या आचार्य तपोनिधी बाई। त्याचप्रमाणे या ठिकाणी गेल्या 5 दिवसांचं जे कार्याध्यक्ष मार्गदर्शक पद ज्यांनी भूषवलं असे अहमदाबादचे बाबा। त्याचप्रमाणे भारतात या ठिकाणी आलेले श्री भरपूरचे बाबा। त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्या या संपूर्ण अमरावती जिल्हा ग्रामीण मानव मंडळ त्याचप्रमाणे अखिल भारतीय मानव परिषद अमरावती शाखेचे अध्यक्षपद त्यांच्याकडे माझे परमश्री श्री वैराग्य बाबा। त्याचप्रमाणे मला लहान भावाप्रमाणे सांभाळत असलेले आदरणीय श्रद्धेय माझे परमश्री अजंपूरचे बाबा आणि या ठिकाणी उपस्थित असलेले माझे थोरल्या प्रकरणाचे ते पण कोल्हापूरच्या मसूरला या ठिकाणी माझे विद्या ज्येष्ठ गुरु बंधू ते बाबा माझा जवळचे बरोबर विद्यागुरु म्हणतोय आणि त्या ठिकाणी असलेले आचार्य श्री दिगंबर गुरु बाबाजी यांच्याकडून मी पहिल्यांदा मसूरला या ठिकाणी कोल्हापूरला ऐकले असे माझे मग हितक्ष सर्व ज्ञान या मानव पंथाचे दुरा समर्थ दुरा असलेले सर्व अधिकारी मंडळी आणि विशेषतः या ठिकाणी स्मरण करतो ज्यांनी माझ्याकडे ही पंथाची या देखील श्री यक्षदेव प्रतिष्ठेची शिष्यकार्य असलेली हिंगोलीकर प्रतिष्ठा मला सांभाळायला भाग पाडलं असे माझे दैवनिवासी श्री गुरुवर्य बाबा।
लहान मुलं पहिलीपासून लहान मुलं या सर्व अधिकाऱ्यांच्या त्याचप्रमाणे या बद्दल निवासी आमचे शेजारी असलेले किरण दादा त्याचप्रमाणे या ठिकाणी आलेले सर्व माझे मार्गदर्शन असलेले आचार्य श्री विचक्ष आणि मार्गदर्शक असलेले सर्व रमेश्वर दादाजी त्याचप्रमाणे दादोजी बाबाजी त्याचप्रमाणे सतीश दादाजी आदरणीय सर्व आलेले नेपाळ आणि सगळे भिक्षुक मंडळी गोंधळ दादा हे सगळे आपले आले या ठिकाणी संत महंत भिक्षुक वास्तविक सर्वांचा नामोल्लेखाचा वेळ घेतो तरी मी सर्वांबद्दल क्षमा मागतो आपल्या सर्वांच्या नामोल्लेखाने माझे पाप नासून जाते अशी आपल्या नामामध्ये ताकद आहे आमच्या अमरावती बाबा नेहमी म्हणतात दयाची स्मरणे विघ्न बाधा नव्हती तया माझे सर्व वासनिका भिक्षुक गोत्रा तानाचा प्रसादा ताना आपला सर्वांना चतुर्वी साधनाला चतुर्वी साधनाच्या अभिमाने चालता बोलतो उद्देश होता मला भेटतोय आणि माझ्याकडे हे काम करून घेतोय मी या ठिकाणी काहीच करत नाही आहे मी माझ्या जीवनातून सर्वांना साक्षी देऊन काल बाबांनी देखील माझ्या हातून संकल्प करून घेतला तरगावच्या बाबांनी की तुम्हाला जे काही कार्य घडत आहे तुमच्याकडून जे काही कीर्तीपर कार्य होत आहे जी कीर्तीपर लौकिक कार्य होत आहे ते सर्व कृष्णार्पण करायचं आहे मला साक्षी देऊन स्वतःला साक्षी देऊन या ठिकाणी बाबांनी संकल्प करून घेतलेला मी वजा झाला पाहिजे माझ्या कार्यातला मी वजा करून मी बोलण्याचा प्रयत्न करत आहे या ठिकाणी मीला दादूला साधून तो करत आहे सगळं तो करून घेत आहे सगळं असं समजून आपण सर्वांनी माझा कोणीही उल्लेख न करता कोणीही नामोल्लेख न करता मी विनंती करेल हे मुलीकर बाबाचं कार्य असून माझं श्रेय मी माझ्या मार्गातल्या वयोवृद्धांबद्दल नाव घ्या खऱ्या अर्थाने त्यांनी मला मदत केलेली आहे त्यांनी माझं ऐकलेलं आहे आणि या वयोवृद्ध लोकांच्या शुभ आशीर्वादाने प्रेरणेने मी पुढे पुढे करत आहे त्यांचा सांभाळ करून जेवढं होईल तेवढं धर्माचं कार्य आहे आणि खऱ्या अर्थाने ज्याप्रमाणे डोंगराच्या खेळामध्ये तो लहान मुलगा उड्या मारते माकड असते एखादं ती उड्या मारते तसं मी या सगळ्यांच्या खांद्यावर बसून यांच्या पाठबळाने उड्या मारत आहे मी उड्या मारणारा माकड आहे मी लहान लेकरू आहे यांनी मला सगळ्यांनी पदरात घेतली आहे तेवढं असा इशारा करतो उड्या मारतात उडी मारतात ते लहान डोंगराच्या खेळाबद्दल कसं त्याच्या आई बापाच्या इशाऱ्यावर उड्या मारते उडी मारते देवावर चालते खाली त्याचे आई बाप असतात आणि त्यांनी त्याला शिकवलेलं असते तसं मला त्यांनी शिकवलेलं आहे तसे माझे सर्व अधिकारी गुरुवर्य माझा मानव पंथ समस्त मानव पंथालाच मी गुरु म्हणतो अशा सर्व मानव पंथ गुरुकुळाला साक्षी ठेवून हे कार्य होत आहे कोणी मुलीकर बाबाचं नाव घेऊ नये कारण एकत्र सगळ्यांना वाटा आहे आणि मग ते कसं नाव घेतलं प्रसिद्धी झाली त्याला विरोधात तयार होत असतात लय पुढे चालला आहे तो घोडा घ्यायला मला ते नको आहे बाबा दंडवत बाबा सर्वांची क्षमा मागतो आणि या ठिकाणी हा जो मागील वर्षापासून श्रीमद ब्रह्मविद्या महोत्सव आरंभ केलेला आहे शिरशिली या ठिकाणी चांगला उहापोह या गोष्टी ग्रंथ संत पंथ भगवंत चतुसूत्री घेऊन हा कार्यक्रम पुढे नेण्याचा माझा संकल्प आहे मानस आहे मग मागील वर्षी पंचग्रंथ 1000 ग्रंथ आहेत परंतु 5 ग्रंथ तरी आपल्याला
ठळकपणे महाभारताच्या अभ्यासात लोकांना देता आले पाहिजे की जे पायाभूत असतील, ज्यातून आपल्या महाभारताची संपूर्ण हजारो लोकांची इमारत उभी आहे अशा प्रकारे पंचग्रंथावर पूर्वी प्रकरणावर प्रकाश टाकण्यात आला. आणि या वर्षी पूर्वी झाल्यानंतर काय असते चित्रपटामध्ये बरं महाभारतामध्ये काय प्रकरण आहे माहिती नाही, वाचतच नाही. म्हणून हे माहिती व्हावी. 9 प्रकरण हा श्रीमद भगवद्गीतेचा मुख्य पायाभूत अभ्यास आहे. संपूर्ण ब्रह्मांडाचं रहस्य त्याच्यामध्ये स्वामी श्री चक्रधरने पेंडे भरून उतरलेला आहे. म्हणून ही ब्रह्मविद्या ज्याला मिळेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जो विद्या प्रसार करेल, विद्या ज्ञान हे वाघिणीचे दूध आहे, वाघिणीचे दूध पेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझ्याजवळ जे आहे ते मी बोलत नसून ती ब्रह्मविद्या बोलते आहे. कौन है वहाँ ये मैं की वाणी आती कहाँ से, कौन है वहाँ वाणी आती जहाँ से. ते मैं के आवाजाची आवाज माझी येते आहे ते ब्रह्मविद्येने दिलेली आवाज आहे. या सर्व परमेश्वराच्या परावाणीतून बोलणाऱ्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाची आवाज आहे. आणि म्हणून मी वगळून समजावं हे कार्य परमेश्वर करत आहे. श्रीमद ब्रह्मविद्या तत्वज्ञानाची गरज मानव जातीला आहे. म्हणून परमेश्वराने अवतार घेतलेला असतो आणि ब्रह्मविद्येशिवाय उद्धरण होत नाही. आणि परमेश्वराच्या 32 सूत्रांमधून श्रीमद ब्रह्मविद्या शास्त्राचा स्वतंत्र असा उल्लेख आलेला आहे. 1250 सूत्र प्रमुख जर म्हणले तर खूप आहे. अशा शोधीच्या पाठामध्ये भरपूर सूत्र निघतात, पण 32 सूत्र म्हणजे शास्त्रावर आधारित. हे शास्त्र असं आहे, हे शास्त्र पहिल्यांदा हंसावताराने निरूपण केलं होतं. या शास्त्रात सर्व शास्त्रज्ञ मिळतात अशी ही शास्त्राची माहिती. या शास्त्राला अनुसरा असं स्वामींच्या श्रीमुखातून निघालेलं आहे. 32 सूत्र श्रीमद ब्रह्मविद्येची वाकाटणी करणारे आहे. मग तुम्हाला ब्रह्मविद्या मिळाली, प्राप्त झाली, कशी मिळेल काय मिळेल अधिकाऱ्यांना सांगणार आहे. तर तुमच्या आमच्यासाठी भाग्यवान, इथे जे बसलेले भाग्यवान लोक आहेत, स्टेजवर असलेले किंवा अनुसरलेले माझे सर्व बांधव आहेत, जे जे स्वामी श्री चक्रधर प्रभूंच्या शास्त्राला अनुसरले, त्यांना ती नवाळी दिवाळी शास्त्राची जी स्वस्थता आहे, या संपूर्ण ब्रह्मांडाचं रहस्य सांगणारी ब्रह्मविद्या आहे, ती कळल्यामुळे त्यांची स्वस्थता मी शब्दात देखील वाकारू शकत नाही. पण ही ब्रह्मविद्या देवासाठी काय करावं, कसं करावं, ज्या ब्रह्मविद्येच्या आधारे आपला पंथ चालू आहे आणि परमेश्वर रूपी बाप पिता सोडून गेला आम्हाला, परंतु आईच्या कुशीत ठेवून गेलेला आहे असं मला वाटतं. आई नाहीये ते ब्रह्मविद्येचे विधान. देवोनी संविधान पिढीले गहोबंधन तेने श्रीकृष्ण झाला. म्हणून ही ब्रह्मविद्या आई जर आपल्याला कळली, ज्ञानाई म्हणून तुला ज्ञानाईचं नाव दिलेलं आहे. आणि या ज्ञानाईच्या जीवावर आम्ही सगळे उद्या आहोत. विनोबाजीने सुद्धा गीताई माऊली माझी बालमिकीचा नेता पळता रडता घी तुम्ही कडे वेळ. तसं मी ब्रह्मविद्या माऊली अनेक वेळा तुमच्या रड्यांच्या बाबांच्या मुखातून ऐकलेला आहे. ब्रह्मविद्या माऊली बडे मातले धुळे हा उच्चार हृदयात म्हटला, मग ज्ञानाई असं नाव दिलेलं आहे. माझ्या एका वेळेविषयीची ही भाषा तुम्हाला समजली असेल. ज्ञान आई होऊ शकते असं नपुसक शब्द आहे. ज्ञान हा शब्द नपुसक असला तरी तिला आई म्हणजे ते तिची उंची आहे. मानसशास्त्रांनी या ठिकाणी सुंदर त्या ज्ञानाईवर भाष्य केलं. 5 दिवसात बरेच जण ज्ञानाई शब्दावर बोललेले आहे आणि अत्यंत विद्वत्तापूर्ण अशा प्रकारचा या ठिकाणी नवोदित उपक्रम सर्वांनी स्वीकारलेला मला 5 दिवसामध्ये दिसलेलं आहे. ते बरोबर आवश्यक आहे. म्हणजे पायाभूतपासून आता बरेच जण म्हणजे आग्रह असं करतात, अधिकरणाचा दोष नाही, बाबा आम्हाला माफ केलं, बाबा आम्हाला माफ केलं. मग अधिकरणाला काय मिळालं कर्म द्यावं लागतं. पण माफ MA BA MD तत्वज्ञान आहे,
ते एकदम सामान्य लोकांना समजू शकत नाही. पायापासून सुरुवात करावी शिक्षणाला, अध्ययनाला. म्हणून ही ब्रह्मविद्येची सुरुवात व्हावी म्हणून मी प्राथमिक ब्रह्मविद्या कार्यशाळा गेल्या 10 वर्षापासून माझे परमस्नेही भूषणजी आंदोलकरांनी सुद्धा आपण करून जेव्हा आम्ही महाराष्ट्रात फिरलो तेव्हा काही पुस्तके तयार झालेले आहेत. 30-35 पुस्तकं आम्ही तयार केलेले आहेत प्राथमिक ब्रह्मविद्या कार्यशाळेत. ते माझ्या महाराष्ट्रातच आहेत, प्रसिद्ध केलेले पुस्तकं प्रकाशित केले की असे पत्रामध्ये जातात काही काही महत्व राहत नाही असं दिसून आलेलं आहे. म्हणून सर्व अधिकाऱ्यांचा आशीर्वाद माझी प्राथमिक ब्रह्मविद्या कार्यशाळा आहे आणि या प्राथमिक ब्रह्मविद्या कार्यशाळेचा हा श्रीमद ब्रह्मविद्या ज्ञानाई महोत्सवाचा 2रा वर्षाचा हा त्रिपंच पुष्प प्रबोधन कार्यशाळेचा या ठिकाणी खऱ्या अर्थानं मला आपले संजय भाऊ राव जे या मंडळ कार्यालयाचे मला काय त्यांचा उल्लेख मी आवर्जून करणार आहे. सगळ्यांनी त्यांनी टाळ्या वाजवायच्या आहे आणि आजच्या चर्चेनिमित्ताने आपण या ठिकाणी आनंदाने प्रसन्नतेने या 5 दिवसाचा लाभ घेऊन 6व्या दिवसाचा लाभ घेत आहोत. आजूबाजूला धोधो पाऊस पडत आहे तुमचा आपल्याला मात्र कोणताही अडथळा नाही. सर्व प्रकारची सेवा त्यांनी निःशुल्क आपल्याला पुरवलेली आहे. त्यासाठी परत करतो सर्व परिवाराचं मध्य दिगंत निवासी आणि त्यांचे देहाचा बिंदू आपले श्री मोठे बाबांनी यांचा शुभ आशीर्वाद अतिशय त्यांच्यामुळे पुढे सगळं होत आहे आणि म्हणून माझा प्रास्ताविकामध्ये जास्त वेळ न घालवता त्यांचा आता ऐकायचं आहे. त्यांच्यासाठी मार्ग मोकळा करून देतो, दंडप्रणाम करतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी माझ्या ज्या चुका झाल्या त्यांची मी क्षमा मागतो. मी तुम्हाला त्रास दिला, अधिकाऱ्यांना कष्ट दिले म्हणून मी क्षमा मागतो. क्षमा धन्यवाद. चांपे गोरटे रूप तुझे ते, चांपे गोरटे रूप तुझे ते, दाखवी मज लवकरी, दाखवी मज लवकरी. प्रभु रे सांभाळ माझा करी, प्रभु रे सांभाळ माझा करी. चांपे गोरटे रूप तुझे ते, चांपे गोरटे रूप तुझे ते, दाखवी मज लवकरी, दाखवी मज लवकरी. प्रभु रे सांभाळ माझा करी, प्रभु रे सांभाळ माझा करी. पाहुनी झाली दुनिया सारी, तुझ विन नाही मज गिरधारी. पाहुनी झाली दुनिया सारी, तुझ विन नाही मज गिरधारी. दुबळी मम वैखरी, दुबळी मम वैखरी. प्रभु रे सांभाळ माझा करी, प्रभु रे सांभाळ माझा करी. भवाटवी मी एक पोरका, मारू तुझला कुठवर हाका. भवाटवी मी एक पोरका, मारू तुझला कुठवर हाका. कोणी धरिना करी, कोणी धरिना करी. प्रभु
समर्थ असता जरी तू देवा करू कुणाचा उगाच धावा समर्थ असता जरी तू देवा करू कुणाचा उगाच धावा शरण मी चरणावरी शरण मी चरणावरी प्रभु रे सांभाळ माझा करी प्रभु रे सांभाळ माझा करी राऊळ मंडळ हे वनमाळी निशिदिनी आपुल्या पायाजवळी राऊळ मंडळ हे वनमाळी निशिदिनी आपुल्या पायाजवळी उद्धार त्यांचा करी उद्धार त्यांचा करी प्रभु रे सांभाळ माझा करी प्रभु रे सांभाळ माझा करी चांपे गोरटे रूप तुझे ते चांपे गोरटे रूप तुझे ते दाखवी मज लवकरी